जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर आपण अलंकाराची सिरीज चालू केलेली आहे। रोज एक एक अलंकार तुम्हाला ट्रिकनुसार इथे समजत आहे, ठीक आहे। तर याच्या आधी आपण अलंकाराचे काही प्रकार पाहून झालेले आहेत। फॉर एक्झाम्पल अलंकाराचे दोन प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार। शब्दालंकाराचे प्रकार झालेले आहेत आपले अनुप्रास अलंकार झालाय, यमक अलंकार झालाय, शेष अलंकार याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये झालेला आहे, पाहून घ्या। आणि त्याच्यानंतर आपण अर्थालंकार पाहायला चालू केले, तर अर्थालंकारामध्ये उपमा अलंकार आपला झालेला आहे, त्याच्यानंतर उत्प्रेक्ष अलंकार सुद्धा झालाय। आणि आज आपण पाहणार आहोत अर्थालंकाराचा तिसरा उपप्रकार, तो म्हणजे अपनुती अलंकार। ट्रिकनुसार पाहतोय त्याच्यामुळे व्यवस्थित पहा शेवटपर्यंत, आणि आवडलं लेक्चर तर प्रत्येकापर्यंत शेअर करा, ठीक आहे। आता पाहूयात आपण अपनुती, याच्यातून ट्रिक काय निघते माहितीये? बाकी सगळं बघण्याच्या आधी ट्रिक पाहूयात। शब्दातूनच ट्रिक काढतो आपण नेहमी। तर अपनुती, अपन म्हणजे आपण, आपण, आणि हुती म्हणजे आहोत, आपणच आहोत। अपनुती म्हणजे आपणच आहोत असा आपल्याला वाक्याच्या अर्थावरून बोध होतो, कारण अर्थालंकार पाहतोय त्याच्यामुळे अर्थ पाहणं गरजेचं आहे वाक्याचं, ठीक आहे। बघा आता, अपनुतीचा अर्थ लपविणे असा होतो। याच्यामध्ये उपमेय लपवून ते उपमानच आहे असं दाखवलं जातं। आपणच आहोत, उपमान म्हणजे आपणच आहोत। उपमेय म्हणजे गुणाने कमी, उपमान म्हणजे गुणाने जास्त, पण जे गुणाने जास्त आहे ते आपणच आहोत। स्वतःला लपवलं जातंय की आपण गुणाने कमी, जे गुणाने जास्त आहे तेच आपण आहे असं सांगितलं जातं। आपणच आहोत म्हणून अपनुती अलंकार। याची काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत बघा। हा आंबा नाही, ही साखरच आहे। आता वाक्य जसं फ्रेम करतो ना तसा अलंकार होतो। तर याचं हे पण वाक्य तयार होतं की हा आंबा जणू साखरच, जणू साखरच आणि आंबा नाही, साखरच आहे। फरक आहे ना दोन्ही अर्थांमध्ये। इथं कन्फर्म सांगितलंय, स्वतःला लपवलंय, तिकडे जणू सांगितलंय, ते उत्प्रेक्षामध्ये गेलं, ठीक आहे। बघा, हा आंबा नाही, ही साखरच आहे, म्हणजे आंब्याला लपवलंय। इथं आंबा हे उपमेय आहे आणि साखर हे उपमान आहे, ठीक आहे। इथे काय केलेलं आहे? आंब्याला लपवलंय, मी आंबा नाहीये, मी साखर आहे, मी एवढा गोड आहे, मी आंबा नाही, साखरच आहे। स्वतःला लपवले आणि जे उपमान आहे तेच आपण आहोत असं सांगितलं जातं। आपणच आहोत, अपनुती अलंकार। हे हृदय नसेल तरीच थंडीने धगधगते। हे जे हृदय आहे ना, हे हृदय नाहीये, तर धगधगणारच थंडीला आहे असं सांगितलंय। ओठ कशाचे? देठची फुलले पारिजातकाचे। ओठ, पारिजातकाचा देठ कसा असतो? ऑरेंज, नारंगी कलरचा असतो। आता हे ओठ, एखाद्याची स्तुती करायची आहे तेव्हा आपण काय म्हणतो? हे तुझे ओठ, हे ओठ नाहीयेत, स्वतःला लपवलंय, काय हे ओठ नाहीये, तर हे पारिजातकाचे फुललेले देठ आहेत। स्वतःला लपवले आणि जे उपमान आहे, म्हणजे सांगायचं आहे की ते देठांसारखं तू दिसते, तुझे ओठ दिसतात असं सांगायचं आहे, पण स्वतःला तिथं लपवले आणि डायरेक्ट जे उपमान आहे तेच आपण असं सांगितलंय। हे ओठ नाहीये, तर हे काय? देठ आहेत पारिजातकाचे फुललेले। पुढे, न हे वदन चंद्रमा सर्दीचा गमे केवळ, ठीक आहे। हे वदन नाहीये, तर काय आहे? चंद्र आहे असं सांगितले, स्वतःला लपवलंय आणि जे उपमान आहे तेच आपण आहोत असं सांगितलं जातं, तेव्हा अपनुती अलंकार होतो। अजून ट्रेंडिंग म्हणजे आता पोलीस भरतीला अपनुतीच्या बाबतीत कुठली कुठली वाक्य एक्झाम मध्ये विचारलेली आहेत, याचा जर तुमचा PYQचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल। तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अपनुती अलंकाराची ट्रेंडिंग उदाहरणं मला सेंड करायची आहेत, ठीक आहे। आणि याच्या पुढचा अलंकाराची वाट पाहायची, लवकरच आपण तो व्हिडिओ घेऊन येत आहे। सिरीज आणतोय त्याच्यामुळे सिरीज मधले सगळे व्हिडिओ बघायचे, कारण प्रत्येकामध्ये मी एक एक प्रकार क्लिअर केलेला आहे अलंकाराचा, ठीक आहे। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट।